झुळूक डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची ही आगळीवेगळी कविता सादर करतायत स्वतः डॉक्टर निशिकांत श्रोत्री. झुळूक. हलकीशी झुळूक वाऱ्याची, हलकीशी झुळूक वाऱ्याची लाजत मुरडत आली. कवाडाचं अर्ध बंद दार ढकलून स्वतः भोवतीच हलकासा फेर धरून आत शिरली अन आरशासमोर येऊन उभी राहिली. पाहिला स्वतःच्याच ब्रह्मस्वरूपाचं मोहक प्रतिबिंब. गिरीकंदरांच्या दराखोऱ्यातलं आपलं ते रौद्र स्वरूपी रवरवणं आणि घोंगावणं. गिरीकंदराच्या दऱ्याखोऱ्यातलं आपलं ते रौद्र स्वरूपी रवरवणं आणि घोंगावणं विसरली होती ती केव्हाच. विसरली होती ती केव्हाच. बघून पुष्करणीतल्या लाजऱ्या कळ्यांचं उमलणं, वृक्षवेलींचं आपल्या तालावर नाचणं आणि कारंज्यांनी केलेली तुषारांची स्वैरमुक्त शिंपण, साऱ्यातच भरलेला मादक सुगंध. हे सगळं आपल्यासाठी, हे सगळं आपल्यासाठी, आपल्या सौंदर्यासाठी, आपल्या मादकतेसाठी. सुखावली झुळूक मनोमन आणि झेपावली हलकेच आरशासमोर. पाहिला आपल्या रूपाचं प्रेमभर कौतुक. ज्या प्रेयसीच्या तालावर नाचायला टांगून घेतला आजन्म, पोपडे पडलेल्या भिंतीवरच्या गंजक्या खेळाला. तिच्या आसुसलेल्या आगमनानं, तिच्या आसुसलेल्या आगमनानं मनोमन सुखावला तो प्रेमवेडा आरसा आणि धडपडू लागला सामावून घ्यायला, आणि धडपडू लागला सामावून घ्यायला आपल्या प्रियतमेचं एखादं तरी गोड प्रतिबिंब. आपल्या प्रतिबिंबासाठी झोका घेणाऱ्या आरशाची, आपल्या प्रतिबिंबासाठी झोका घेणाऱ्या आरशाची प्रेमभरी धडपड पाहून मनातच खिदळली वाऱ्याची झुळूक. आपल्या प्रतिबिंबासाठी झोका घेणाऱ्या आरशाची प्रेमभरी धडपड पाहून मनातच खिदळली वाऱ्याची झुळूक आणि स्थिरावली त्याच्या नकळतच त्याच्या समोर जाऊन. हाच क्षण प्रतीक्षापूर्तीचा, हाच क्षण प्रेमपूर्तीचा, हाच क्षण प्रतीक्षापूर्तीचा, हाच क्षण प्रेमपूर्तीचा. पण तोच ठरला दारुण अपेक्षाभंगाचा, पण तोच ठरला दारुण अपेक्षाभंगाचा. सारे विश्वाचं प्रतिबिंब आपल्या अंतर्यामी सामावून सगळ्यांवर आनंद उधळणाऱ्या त्या वतस्थ आरशाला सापडेना की आपल्याच रूपगर्भित प्रेयसीचं सर्वव्यापी रूप. एक धडपड केविलवाणी, एक धडपड केविलवाणी आपल्या भावना प्रकट करायची, प्रियतमेला आपल्यातच सामावून घ्यायची, तिचं सौंदर्य तिला दाखवायची. पण माहित नव्हतं दोघांनाही, माहित नव्हतं दोघांनाही ती चंचलतः स्थित, ती शाश्वतः क्षणभंगूर, ती सूक्ष्मतः जड, ती सत्यतः मिथ्या, ती ब्रह्मस्वरूपीतः सस्वरूपी. कसं व्हावं दोघांचं मिलन, कसं व्हावं दोघांचं मिलन. त्यासाठी व्हायला हवं अंतर्बाह्य रूपांतर एकाचं दुसऱ्यात, निदान तत्कालीन तरी. दुखावला आरसा मनोमन, दुखावला आरसा मनोमन संपूर्ण अपयश. दुखावला आरसा मनोमन संपूर्ण अपयश. काजोळी निराशा. गेला तिथेच भयान तडा, गेला तिथेच भयान तडा त्याच्या आत्मविश्वासाला, आणि कोसळला तो तिथेच छिन्न विच्छिन्न ठिकऱ्या होऊन. आपल्या आगमनाने आणि बागडण्याने चूर झालेल्या आरशाचं भग्न रूप पाहून विस्मयली मनोमन वाऱ्याची झुळूक, विस्मयली मनोमन वाऱ्याची झुळूक. आणि झेपावली पुन्हा कवाडाबाहेर आपलं प्रतिबिंब दाखवणारा एखादा तरी आरसा शोधायला, आपलं प्रतिबिंब दाखवणारा एखादा तरी आरसा शोधायला.